हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. आजच्या व्लॉगची सुरुवात करते माझ्या ह्या झाडांपासून. मैत्रिणींनो, हे कोपऱ्यातलं मी तुम्हाला हे दाखवते ना, बारीक बारीक पानांचं हे झाड झाड नाही आहे, ती भाजी आहे. ही भाजी कशी उगवली मला नाही माहिती. तर ही चिवायची भाजी आहे, जी आमच्या खानदेशामध्ये त्याचं पिठलं बनते आणि त्याचे फुनके देखील बनतात. आणि ही प्रचंड आवडीची भाजी आहे आमच्या घरामध्ये सगळ्यांची. तर ही आपसुकच कुंडीमध्ये उगली आहे. तर एखाद्या वेळेस कधीतरी भाजी आणली असेल आणि तेव्हा मिस्टरांनी कदाचित सगळ्यांचं खत वगैरे केलं असेल, ओला कचरा वगैरे तो गोळा करून त्याचं खत केलं असेल, त्यामध्ये राहिली असेल. तर अशीच काही ती उगलेली आहेत. ही झाडं ना इंगळे साहेबांची मुलं आहेत. फार जीव आहे त्यांचा ह्या झाडांमध्ये. तर मला सांगून जातात की यांची केअर करायची, कारण इंगळे साहेब परत जॉईन झाले आहेत. त्यांचा वेळ जात नव्हता म्हणून, आणि हे सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून गेले आहेत. सगळ्या झाडांना पाणी टाकणं, त्यांची केअर करणे आता हे माझं कर्तव्य झालं आहे. तर अहोंच्या मुलांना खूप छान प्रकारे मी सांभाळत आहे बरं का. तर हे झाडं मी अजिबात सुकू देत नाही आहे. आणि ही तुम्हाला दाखवते चहापत्ती. तर सकाळी चहा केला होता, त्याची ही चहापत्ती आहे. तिला धुवून घेतली आहे आणि नेत्रात घातली होती, थोडी सुकू दिली. आणि गुलाबाच्या झाडाला मी टाकत आहे. गुलाबाच्या झाडाला हे खूप छान खताचं काम करते. तर तुम्ही अशी चहापत्ती टाकत राहा, तुमच्या गुलाबाला भरपूर फुलं येतील. आणि गुलाब देखील कधी सुकणार नाही, उन्हाळ्यामध्ये देखील सुकणार नाही. त्याला छान पोषक यातून मिळते आणि गुलाब टवटवीत राहतो, फुलंही खूप छान प्रकारे येतात. तर मी त्याला असं टाकून दिलं आहे आणि पूर्ण पसरून दिलं आहे. कधी एका ठिकाणी टाकायचं नसते, पूर्ण कुंडीमध्ये तिला पसरून घ्यायची आणि लागलीच पाणी नाही घालायचं, दुसऱ्या दिवशी पाणी घालायचं. तर असं मी हिला पसरवून दिली आहेत. आणि आता ह्या कुंड्यांना मला ना एखाद दिवशी पूर्ण माती वर खाली थोडी करायची आहे. तर मला ते एक काम करावंच लागेल, कारण आता इंगळे साहेबांना वेळ नाही म्हटल्यावर ते मलाच ते करावं लागेल. आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करते, पण थोडीशी वेगळी आहे. मँगो लस्सी. तर इथं मी एक वाटीच्या जवळपास आहे, अगदी फुल वाटी नाही आहे, पण एक वाटीच्या जवळपास असा हा मँगो पल्प आहे माझ्याकडे. आणि त्यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट टाकणार आहे ते लक्ष द्या. खूप छान अशी चविष्ट स्मूथ अशी तुमची ही लस्सी होणार आहे. यामध्ये मी घालत आहे 2 चमचे ही साय. छान अशी घट्टसर साय आहे. ही साय मी यामध्ये घालते. सायमुळे ना छान असा क्रीमी त्याचा जो टेक्स्चर आहे तो होणार आहे आणि टेस्ट देखील खूपच छान लागणार आहेत. तुम्ही हा इन्ग्रेडियंट नक्कीच टाका तुमच्या लस्सीमध्ये, खूप छान लागते लस्सी. आणि मी ना अख्खी ही अशी बकेट येते ना छोटी, मी मस्ती दहीची मी हे घेऊन घेते. कारण की घरामध्ये आता उन्हाळ्यामध्ये कोणाला ताक हवं आहे, कोणाला लस्सी हवी आहे, किंवा कोणाला काहीतरी नाश्ता वगैरे हवा असेल तर रवा डोसा वगैरे त्यामध्ये सुद्धा मला हे कामात येते, किंवा आप्पे वगैरे बनवण्यासाठी. तर नाश्ता वेगवेगळा बनतो, की कधी कधी दही पराठासुद्धा अंकित खाऊन जातो. तर कधी कधी ना घरचं दही आपलं लावलेलं नसते, कधी विसरून जातो. तर मी असे कंटेनर मागवून घेते, जे खूप उपयोगात पडते बऱ्याच गोष्टींसाठी. तर इथं मी अर्धी वाटी दही घेत आहेत, कारण हे थोडंसं आंबट असते, जास्तीचं आंबट असते, म्हणून अर्धी वाटी घेते. आणि हे यामध्ये मी घालत आहे. साखरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता, तुम्हाला किती आंबट गोड जसं हवं आहे तसं तुम्ही त्यामध्ये साखर घालू शकतात. तर इथं मी दही घालते. हे असं दही घरामध्ये आपण ठेवलं ना तर खूप म्हणजे काम हलकं होते. बऱ्याच गोष्टीमध्ये दही वापरता येते, एखाद्या ग्रेव्हीची भाजीमध्ये देखील वापरता येते. नुसतं दही खायचं असेल ना तर मग ते आपण घरी लावलेलं दहीच खावं, ते छान असतं. बाकी गोष्टींना आपण यूज करण्यासाठी असं दही मागवून ठेवू शकतो, बाहेरचं दही. आणि आता यामध्ये साखर टाकल्यानंतर मी काळं मीठ घातलं आहे, थोडंसं असं नमकीन टेस्ट येण्यासाठी. आणि आता हिला छान असं ग्राइंड करून घेईल. तर खूप सुपर अशी लस्सी ही बनते, म्हणजे बाहेरच्या लस्सीपेक्षा नाही, घरची लस्सी खूप स्मूथ आणि खूप छान बनते. तर छान असं टेक्स्चर आलेलं आहे त्याला. आणि आता यामध्ये मी अजून एक इन्ग्रेडियंट टाकणार आहे, ते म्हणजे दूध. थोडंसं मी यामध्ये दूध घालणार आहे, पण त्याआधी तुम्हाला हे दाखवते. बघा हे किती छान असं स्मूथ झालेलं आहे. आपल्याला जास्त पातळही करायचं नाही आहे आणि अगदीच घट्ट पण करायचं नाही आहे. तर असं मी यामध्ये आता दूध घालते अर्धी वाटी. जास्त दूधही घालायचं नाही आहे, नाहीतर ते पातळ होऊन जाईल. तर मी असं अर्धी वाटी यामध्ये दूध घालते. जो काही आंबटपणा थोडासा असेल ना दही आणि आंब्याचा, थोडासा कमी होईल.
आणि थोडंसं त्याचं टेक्स्चर देखील बदलेल थोडासा, म्हणजे आपल्याला पिण्यासाठी ते चांगलं होईल. तर आता बघा अशा प्रकारे आपल्याला ही ठेवायची आहे. स्मूथ अशी ही लस्सी आपली रेडी झालेली आहे आणि आता हिला मी सर्व करते. तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतात किंवा वरून सजवू शकतात, पण मला लस्सीमध्ये ड्रायफ्रूट्स अजिबात आवडत नाही. लस्सी जी लस्सीसारखीच वाटायला पाहिजे, प्लेन आणि स्मूथ आणि छान असं, म्हणजे तिला पिताना ना प्रत्येक घोट असा आनंदाचा असावा, अशी लस्सी मला आवडते. तर बघा लस्सी इथं रेडी झालेली आहे. तर अशी लस्सी तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि आता हिला परत मी फ्रीजमध्ये ठेवते. छान थंडगार लस्सी जास्त छान लागते. आणि आता मला एका लग्नाला जायचं आहे म्हणून मी तयार झालेली आहे. कशी दिसते मी? लग्नासाठी तयार झाली आहे. एका लग्नाला चाललोय आता. संध्याकाळचं लग्न आहे आणि ही साडी घातली आहे, बघू शकता कशी दिसते. थोडी हेअरस्टाईल घरच्या घरी केलेली आहे मी. घरच्या घरी थोडासा मेकअप केलेला आहे. काय इंगळे साहेब कशी दिसते? छान. कम्प्लीट झालेला आहे आणि आता निघतोय आम्ही. मला जान्हवीचा पण लुक दाखवते, जान्हवी कशी दिसते. हा रंग मला खूप आवडतोय. ही साडी घेतल्यापासून ना कुठं पण म्हटलं जायचं ना की ही साडी मला आठवते आणि असं वाटतं ही साडी नेसावी. खूप लाईटवेट आहे, खूप मस्त आहे. कलर कॉम्बिनेशन बघू शकतात. मी भुवनच्या वाढदिवसाला देखील ही साडी नेसली होती. मग आता एक तर बाहेर खूप उघडतंय, खूप गरम होतंय, तर म्हटलं ही साडी नेसावी. खूप कम्फर्टेबल आहे, अगदी लाईटवेट आहे, तर म्हटलं हीच नेसते. छान, म्हणजे लग्न समारंभासाठी ही अशी व्यवस्थित आहे कांचीपुरम साडी आणि मला स्वतःला नेसायला कम्फर्टेबल आहे. तर दोन्ही गोष्टीचं छान असं कॉम्बिनेशन आहे, म्हणून मग मी ही चॉईस केली. आणि घरच्या घरी मेकअप केला आहे थोडासा. कसा दिसतोय नक्की सांगा. आणि हेअरस्टाईल देखील केलेली आहे. फक्त एक फूल मी लावलेला आहे इथं. आणि आता जान्हवी बघा, आमची जान्हवी देखील तयार आहे. चुनरी बाकी है आत्या, प्लीज चुनरी तो लावा. चला आता हिची चुनरी लावते आणि निघतो आम्ही. पोचलो आम्ही इथं अंबरनाथला. गॅलेक्सी लॉन आहे, तिथं हे लग्न होतं, तिथं आम्ही पोचलो आहेत. लग्न कोणाचं आहे तर लग्न इंगळे साहेबच्या पहिल्या ऑफिसमधल्या त्यांच्या कलिगचं आहे, कोमलचं. तर इथं तिचं रुखवत ठेवलेलं आहे, बघू शकतात. सुंदर पद्धतीने असं मांडलेलं आहे, सुटसुटीत आणि छान वस्तू आहेत त्यामध्ये. तर इथे मातीची भांडी देखील आहेत, पापड, कुरडया, समई, नंतर दगडाची भांडी देखील आहेत, खलबत्ता, पाटा, वरवंटा वगैरे. बैलगाडी आहे ज्यामध्ये धान्याची पोती ठेवली आहेत. चॉकलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. डोली देखील ठेवलेली आहेत. छोट्या छोट्या ना मसाल्याच्या बरण्या देखील आहेत. ताट, तांब्या अशी 5 भांडी देखील आहेत. रुखवताच्या बाजूलाच एक पक्ष्यांचं घरटं टाईप होतं, जाळी वगैरे लावलेली होती. हे लॉनचं एक डेकोरेशनचा हिस्सा आपण म्हणू शकतो, पार्ट म्हणू शकतो.
इथं पक्षी होते आणि त्यांचा चिवचिवाट खूप भारी वाटत होता आणि म्हणजे खूप कानाला खूप गोड वाटत होता. खूप सारे पक्षी होते, चिवचिव करत होते तिथं. खूप वेळ बघितल्यानंतर इथं आता नवरदेवाची एंट्री झालेली आहे. नवरदेव आले आहेत मंडपामध्ये, त्यांचं स्वागत झाला. खूप सारे इथं ना आजूबाजूला लाईट्स होते म्हणून व्यवस्थित व्हिडिओ देखील घेता आला नाही आणि फ्रंट बाजूने देखील घेता आला नाही, कारण बरेचसे फोटोग्राफर होते आणि त्यांचे नातेवाईकसुद्धा होते, म्हणून त्यांना डिस्टर्ब न करता मग जानूला मी दिला व्हिडिओ करण्यासाठी. तर जेवढा होईल तेवढा मी शूट केलं. नंतर कोमलचं आगमन झालेलं आहे, नवरीचं. खूप गोड वाटत होती नऊवारीमध्ये, खूपच सुंदर दिसत होती. तर मुली खरंच छान नवरी होतात. नऊवारी जेव्हा नेसतात तेव्हा किती सुंदर दिसतात ना, खूप गोड दिसत होती. सगळे भावंड तिला घेऊन आले होते आणि ती आता जात होती मंडपाकडे. तर खूप खास दिवस असतो ना जेव्हा यांचं लग्न असते, म्हणजे एका मुलामुलीचं जेव्हा लग्न असते तेव्हा त्यांच्यासाठी हा खास क्षण असतो. असे खास क्षण ते जगत असतात, हे काही जे दिवस विधी चालत असतात तोपर्यंत. तर वधू देखील निघाली आहेत आता स्टेजकडे आणि तिथं शुभमंगल सावधान होत आहे. आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा. बाय.